ते 28 तारखेला बुकिंग करायला आलो तेव्हा इथे माणूस बसला होता, त्यांनी पैसे भरा नंतरच बुकिंग होणार. डिस्ट्रीब्युटर वाले त्यांचा सगळा मनमानी कारभार झालेला आहे. त्यांना बोलणार कोणी राहिलेलं नाही. मग बोलणार तरी कोण? सामान्य माणसं काय अशी लाईन लावतात. काय तुम्हाला काय शिवीगाळ केली काय? माणसानं काय तुझा नंबर चेंज करतो ना, असं करतो तरी करतो म्हणे आणि फेकून देतो म्हणे तुला तिकडे. तुम्हाला धक्काबुक्की केली का? धक्काबुक्की केली त्यानं. अमेरिका इस्रायल या देशाचा युद्धाचा फटका जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशात सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर सध्या उभा आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ही गॅस एजन्सी आहे. या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी 500 ते 600 लोकांच्या लाईनी या ठिकाणी लागलेलं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या सकाळपासून जर पाहिलं तर ह्या लाईनी या ठिकाणी लागलेल्या आहे. महत्वाची बाब जर आपण पाहिलं तर रेग्युलर ह्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर 1100 ते 1200 ही वेटिंग असायची. मात्र आता ही वेटिंग तब्बल 6 ते 7 हजार अशा वेटिंगवर येऊन पोहोचले आहे, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात हा त्रास सहन जो आहे या ठिकाणी करावा लागत आहे. काही नागरिक आपल्यासोबत आहेत. तुम्ही केव्हापासून आला होता? मला 1 तास होऊ राहिले साधारण. काय नेमकं काय अडचण काय झाली? काही नाही, नंबर लावलेला 28 तारखेला, तर ते म्हणे 4 दिवसानंतर या, पैसे भरा कॅश आणि मग गोडाऊनतून डिलिव्हरी घ्या. ते तर असं देखील सांगितलं की घरगुती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल असं देखील सांगितलं जातं. नाही म्हणून राहिले ते, घर होम डिलिव्हरी नाही करणार. नाही म्हणताय? नाही म्हणते. असं ते नियम सांगतो की होम डिलिव्हरी तुम्हाला केल्या जाईल. नियम आहे त्याला. 10 ते दिवस कोर्टाने सांगितलं 10-11 दिवसात डिलिव्हरी होईल, पण हे म्हणतात आमच्याकडे वेळ नाहीये, तुम्ही पैसे भरा आणि घेऊन जा. हे सगळं मनमानी कारभार. मनमानी. आणि दुसरी हे, आता मागच्या वेळेस मी नंबर लावायला आलो तर इन्शुरन्स काढायला लावला कंपल्सरी, तर त्याच्यावर पावती नंबर नाही, काहीच नाही. कॅश पैसे घेतले त्याच्यावर. आता ही गॅस एजन्सी पैसे घेऊ राहिली, LPG कंपनी घेऊ राहिली, तेच नाही समजून राहिले. 236 रुपये घेतले सगळ्याकडून आणि 36 रुपये 5 वर्षाचे इन्शुरन्स मुळे. आणि त्याच्याशिवाय मला बुकिंग होणार नाही. या अगोदर तुम्हाला असं काही इन्शुरन्स काढा वगैरे? हे पहिल्यांदाच झालेलं. हो, इतकं वर्ष झाले, पण हे पहिल्यांदा घेतले आणि त्याच्यावर नंबर बी नाहीये. आणि हा व्यंकटेश गॅस वाले इन्शुरन्स काढून राहिले, LPG काढून राहिले, हेच नाही समजून राहिले. संभ्रम सगळा. हो, संभ्रम राहिले. पावती नंबर बी नाही ना याच्यावर. टायमर मला हे कळलं की म्हणजे कृती संवंत नव्हतं, अगोदरच वेटिंग वर गॅस आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगू लागलं. हो, ते 28 तारखेला बुकिंग करायला आलो तेव्हा इथे माणूस बसला होता, त्यांनी पैसे भरा नंतरच बुकिंग होणार. कंपल्सरी केलं. कंपल्सरी केलं. आज नाही दिसू राहिली. ही परिस्थिती आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर जनता या गॅस साठी सर्वसामान्य परेशान असताना मात्र आता तुम्ही इन्शुरन्स काढा म्हणून एक नवीन आता या ठिकाणी काढण्यात आलं. नेमकं जे ग्राहक आहे हे पूर्ण याच्या संभ्रमात आहे की नेमकं जो पैसा चाललेला आहे इन्शुरन्स हा नेमकं कंपनीला चालला की एजन्सीला, असं देखील संभ्रम निर्माण झालेला. तुम्ही केव्हापासून आलात? 1 तास झालं. काय काय अडचण काय येते? अडचण हे 8 दिवस झाले मी बुक गॅस केला, आतापर्यंत गॅस काय आला नाही. आणि इथं आल्यानंतर 1 तास नंबर लावल्यानंतर काही ना काही कारण देतात. डिस्ट्रीब्युटर वाले त्यांचा सगळा मनमानी कारभार झालेला आहे. त्यांना बोलणार कोणी राहिलेलं नाही. मग बोलणार तरी कोण? सामान्य माणसं काय अशी लाईन लावतात. करणार का? 1-1 तास 2-2 तास माणसाच्या ड्युट्या चालल्या झाल्या. काय करणार त्याला? पण ते म्हणतात की गॅस आहे, सगळं आहे म्हणतात. गॅस आहे सगळे, पण तुम्ही देता कधी? त्याला टायमिंग काही आहे का? 8 दिवसानंतर तुम्ही देता म्हणताय. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण सामान्य माणसाने यायचं कुठं? मग इथं आल्यानंतर 1-1, 2-2 तास लावायचा, ड्युट्या जायच्या. मग करायचं काय सामान्य माणसाने? सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. इन्शुरन्स तुम्हाला त्यांना यांना सांगितलं इन्शुरन्स काढून? इन्शुरन्स मी काढून जे ना 1 महिना झाला. त्यांचा मनमानी कारभार आहे. त्यांच्या मनाने किती पैसे द्यायचे, 300 द्यायचे का 400 द्यायचे, ते 400 म्हणलं तर 400 द्यायला लागायला आपल्याला. म्हणजे त्यांना बोलणार तुम्ही आपल्यासारखं कोणी नाहीच ना. म्हणजे तुम्ही अडचणीत आलात म्हणून हा सगळा मनमानी कारभार? मनमानी सरळ हा मनमानी कारभार आहे. ज्यांना द्यायचा त्यांना घरपोच गॅस पोहोचतो. त्यांना आता काय करायला डिस्ट्रीब्युटर वाटे तिथं सुट्ट्या नसले तरी तुम्ही सुट्ट्या आणा, ते नसलं तर पेटीएम चालत नाही, हे नाही झालं तर कार्ड नाही त्यांच्याकडे, कॅश आणली तर ते कॅश म्हणतात सुट्टे द्या, करणार काय? असा कारभार चालू आहे त्यांचा. ही उपभोक्तांची ही परिस्थिती सध्याची आहे. हे सगळे जे ग्राहक जे आहेत हे बोलताना सांगताय की नेमकं हा सगळा एकदमच हे नियम अटी अचानक आल्या कुठनं असं देखील. तुम्ही केव्हापासून आलात? मी मागच्या शनिवारपासून चक्रा मारायला रोज. तुम्ही एक भगिनी आहात, तुम्हाला घराचं सगळं करावं लागतं, सगळं काम बी करावं लागतं, आता स्वयंपाक बी करावं लागतं, करावं लागेल येऊन सगळं येतं. काय परेशानी, काय तुम्हाला काय परेशानी समोर जावं लागतं? ते आता नाहीच आमच्याकडे स्टॉक शिल्लक द्यायला तुम्हाला. तुम्ही आता घरात कसं करता सगळं? काय आता चुली पेटी लागायला काय करायचं? करावं लागतं. मग उपाशी राहता येते. लाडकी बहीण उभा करून टाकली आणून.
हो ती काय ज्याला द्यायची त्याला द्यायला ते काय सगळ्याला चालू ठेवली का त्यानं पण बंद ते करून टाकलं ना. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणतात की सगळीकडे गॅस आहे म्हणतात, आमच्या भगिनीला त्रास होणार नाही. तसं होणार नाही. इथं महिना झाला लाईन चालू आहे. कुठं बोलताय समजा मग ही परिस्थिती आहे. सगळं अशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर म्हणजे सरकार एकीकडे सांगताय मी लाडक्या बहिणी सोबत आहोत, लाडक्या बहिणी आम्ही लाईनीत उभा करणार नाही. मात्र बोलकं चित्र सध्या आपल्या समोर आहे आणि अशा पद्धतीने सगळे लाडकी बहीण सुद्धा याच्यामध्ये या लाईन मध्ये उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण दूर दूर पर्यंत बघू शकता की कमी 500 ते 600 जण जे आहे ते पूर्णपणे लाईनला सध्याला उभा राहायचं आपलं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर अशा पद्धतीने गॅस जे आहे हे गॅस सध्या आणलेला आहे, हातामध्ये गॅस सुद्धा आहे आणि गॅस घेऊन या ठिकाणी आलेला आहे. मात्र ह्या ग्राहकांना या ठिकाणी आलात की नवीन नवीन प्रश्नाला किंवा नवीन समस्याला समोर जावं लागत आहे. अशा पद्धतीने हा गॅस आहे आणि ही लाईन आहे. 500 ते 600 जणांचा हा या ठिकाणी पूर्णपणे लाईनीमध्ये उभा आहे आणि एकच आहे की ज्यावेळेस आपला नंबर कधी येईल आणि नंबर जर आला की त्याला नवीन एक आपल्याला ते समस्या सांगली जाते की काही इन्शुरन्स वगैरे काढला का? ते इन्शुरन्स काढायला सांगतात. काढलेले याच्या अगोदर कधी काढला होता? 2-3 महिने काढलेले पहिले आणि आता त्या दिवशी 24 ला काढलेले आहे. काढा म्हणतात, कधी येऊन म्हणतात की असं तुम्ही इन्शुरन्स झालं म्हणे काम तुमचं म्हणे 28 ला घेऊन जा म्हणे सिलेंडर. तुम्ही कधी लावलात नंबर? तुम्ही नंबर कधी लावला होता? सकाळी सकाळी नंबर लावला. आता काय म्हणले ते? आता लाईनच लावा म्हणजे लाईन या. लाईन या. हा बरं, या अगोदर आता ह्याच किती दिवसावर नंबर लावून ह्याची परेशानी होऊ लागली? 1-2 तास झाले आम्हाला, आज तुमची रोजी वगैरे काहीच नाही. डुबली आता. हा ही परिस्थिती आहे आता आणि अशा पद्धतीने आता सगळी म्हणजे दिवसभराचा काम धंदा सर्व सोडून या ठिकाणी अशा पद्धतीने या नागरिकांना जे आहेत या ठिकाणी लाईन लावा लागत आहे. सकाळपासून जर पाहिलं तर या लाईनी अशा पद्धतीनं ही भारत गॅस एजन्सी आहे आणि या मोठ्या प्रमाणात या एजन्सी समोर आता ह्या लांबच लांब रांगा जी आहे या शेवटपर्यंत या येताना पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीचं हे काका आता आपल्या सोबत आहेत. काका कुठून आलात? छत्रपती शिवाजीनगर. छत्रपती शिवाजीनगर. आता मला सांगा तुम्ही केव्हापासून आलात? नंबर कधी लावला होता? हा नंबर सकाळपासूनच आहे. हो. तेव्हा भाऊ म्हणता गॅसचा तुटवडा नाही, काहीच नाही, मग अशी लाईनीत का बरं लागला तुम्ही? आता काय करणार, आता ते बुकिंग केलं तर मग इथे यावं लागतंय, मग इथून घेऊन जावं लागतं सिलेंडर. पण ते म्हणतात ना की तुम्हाला तुम्ही ऑनलाईन बुक करा, तुमच्यापर्यंत ऑनलाईन घरपोच गॅस येईल. बुकिंग केलं घरपोच यायला वेळ लागते ना, तोपर्यंत मग कसं करणार? सिलेंडर संपले. बरोबर. आणि असा प्रॉब्लेम आहे की इथं बुकिंग केलं, इथं हे करायचं, पेमेंट करायचं, इथून रिसिप्ट घ्यायची आणि त्याचं गोडाऊन चिकलठाण्यापाशी मध्ये आहे, तिथून सिलेंडर घेऊन यायचं. बरं, आता मला सांगा ही लाईन या एकदम आता तुम्ही जेवढी मला ती प्रोसिजर सांगितली, या प्रोसिजरला किती वेळ लागतो याला सगळा? किती म्हणजे पुरा दिवस जातो का? हो, पुरा दिवस जातोच ना. आता हे लाईन संपायला त्याला पुरा दिवसच जातो. पूर्ण दिवस जातो या सगळं? हो. म्हणजे त्याच्यानंतर नंबर इन्शुरन्स बी काढा म्हणतात मध्ये ते इन्शुरन्स काय काय सांगतात ते काही बरंच काही सांगत राहतात. याच्या अगोदर तुम्हाला कधी म्हणले होते की इन्शुरन्स काढा वगैरे? म्हणले होते ते. पाठीमागे बोलले होते. पण तुम्हाला काय म्हणले होते का? नाही. पण आता तुम्ही लाईन नंबर लावून गेला की त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इन्शुरन्स पावती दाखवा. नाही काय पावतीच काय नाही बोलले, इन्शुरन्स काय नाही बोलले की नाही. आता इन्शुरन्स आहे काढले की तुम्ही इन्शुरन्स जर असेल तर तुम्हाला गॅस मिळेल. तसं काय नाही. आता मी मागच्या वेळेपर्यंत काय मला इन्शुरन्स नाही घेतलं, पोलीस नाही घेतले. बरेचसे त्याचे काहीतरी तुम्हाला 2 का 250 रुपये भरा म्हणतात आणि नंतर तुम्हाला गॅस मिळेल. 351 रुपये काय आहे, 350 रुपये प्लस काय आहे वाटतं बहुतेक अंदाज तुमचं. बाबा इन्शुरन्सचा असा फायदा आहे बाबा, भविष्यामध्ये बाबा घरामध्ये काय स्फोट झाला काय झालं व त्याचे काय 4-5 लाख रुपयाचं काय ते. बरं, पण आता मला सांगा तुम्ही किती दिवसापासून गॅस वापरता, किती दिवस घेताय? माझे 2-3 वर्ष, 3रा वर्ष आहे. याच्या अगोदर किती काढला होता का? नाही. मग आता हे आता तुमची लाईन मध्ये परेशानी आहे, त्यामध्ये आता इन्शुरन्स बी काढा. म्हणजे काय नेमकं यांच्या मागचं काय कारण असेल याचं सगळं? हे अचानक कसं हे वागलं? ते का नवीन प्रोसेस सुरू करतात त्यांचं म्हणणं, नवीन प्रोसेस आम्ही सुरू केली बाबा तुमच्या म्हणजे आमच्यासाठी सेफ्टीसाठी बाबा. बरं, घरच्यांच्या आमच्या सेफ्टी त्यांचं म्हणणं आहे बाबा. तुमचं 3 वर्ष तुम्ही कधी काढलीच नाही? नाही, मला काय काढायची कधी गरज पडली नाही. आता काका म्हणते बाबा कधी काढले म्हणे. हे असं कारण तुमचं एकच आहे, ग्राहकाला वेटीस दर नाही. काय काय काढलं काका? ग्राहकाला वेटीस दर नाही. बरं, दुसरं काय मग? अजून परेशान त्याच्यामध्ये अजून लाईन मध्ये राहून परेशान करायचं. आणि लाईन मध्ये उभं राहायचं, तिथे गेल्यानंतर परत तुम्हाला सांगणार. हो, हे काढा ते काढा पण परेशान करा. पण ते म्हणतात की तुम्हाला लाईन राहायची गरज नाही, आपल्याकडे गॅस साठा आहे, सगळं आहे, जनतेने परेशान होणे सरकार बी सांगतंय. पण मग द्यायला पाहिजे ना, 60 आहे तर मग देत का नाही? कारण की 2 सिलेंडर तरी पण काय तुमचं काय अडचण?
काय? ते आम्ही 22 तारखेला गॅस बुक केला होता. आमच्या मोबाईलवर दाखवलं काल तुमचा गॅस डिलिव्हरी झाला, तरी तो गॅस देईना आम्हाला. ओटीपी विचारतात ना, ओटीपी सगळं देऊ लागलं पण ते भेटायला जाऊ देईना मॅडम आतमध्ये. बरं. भेटवूनच शिवाय देऊ राहिले आम्हाला. काय शिवीगाळ करू लागले का? त्या बाबाला हाणायला आलं होतं. ते बाबाला हाणायला आलं होतं आता. कोणते बाबा दाखवा चला. ही सध्याची परिस्थिती अशी आपण या ठिकाणी बघू शकतो आणि एजन्सी चालकाकडून थेट शिवीगाळ सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काय काय तुम्हाला काय शिवीगाळ केली काय? माणसानं ते म्हणते काय तुझा नंबर चेंज करतो ना, असं करतो तरी करतो म्हणे, आणि फेकून देतो म्हणे तुला तिकडे. तुम्हाला धक्काबुक्की केली का? धक्काबुक्की केली त्यानं त्या जायना. त्यानं म्हणून जाय तू जाऊ दे, तू जायचं तिथे 2 घंट्यात उभं आहे बाजू होत. बोलले काय तुम्हाला ते? बोलले का ते ते? म्हणतो तुमचा नंबर चेंज करतो आणि तू 2 घंट्यात उभा आहे इथं, असं आहे तसं आहे तिथं. काही म्हणाल तेव्हा ही अशी परिस्थिती आहे. एक तर सर्वसामान्य जनता ही सर्वसामान्य लाईन कुठे आहे? मोठ्या लोकांची लाईन कुठे आहे? हे छोट्या लोकांची मध्यम लोकांची लाईन आहे. कुठल्या एजन्सी लाईन कुठे आहे? तिथे घरपोच गॅस जातो, या लोकांना घरपोच गॅस का नाही? पण सरकार म्हणतं की तुम्ही लाईनीत उभं राहू नका. काय का सरकार काय म्हणते, हे रोज कशासाठी येडे का लोक? ही उभं राहायला येडे का लोक? फसवतो सरकार, फसवतो एजन्सी, फसवते. सरकारने निहा करा ना. सरकारने सीबीआयला सांगून चौकशी करायला लावा. सरकारने सीबीआयला सांगून चौकशी करायला. मोठ्या लोकांची लाईन कुठे आहे गॅस घ्यायला? त्यांच्या घरी गॅस पोहोचणे मध्यम लोक आहे, कामगार लोक आहे सारे. कोणता माणूस आहे कलेक्टर, कमिशनर आहे, कोण कलर आहे? हे कामगार लोक आहे. यांना काम करायचं का इथं गॅसची लाईन लावायची? या सर्वसामान्यांच्या भावना आहे. कारण हे सर्व महत्वाचा विषय हा सर्वसामान्य जनता आहे. सकाळी जर कामाला गेलो संध्याकाळी खावा अशी परिस्थिती आहे. मात्र हे सगळे कामधंदे सोडून या गॅसच्या लाईनी लावून या ठिकाणी उभा राहत. एकीकडे सरकार सांगतंय की तुम्हाला गॅस म्हणजे घरपोच मिळेल, मात्र ही लाईनीच्या लाईनी या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहे की कोणीतरी नेमकं खोटं कोण बोलते, एजन्सी बोलते, असा संभ्रम जो आहे या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. मात्र या युद्धाला आता 1 महिना उलटत आलेला आहे. पण मात्र हा गॅसचा जो आहे, हा गॅसची समस्या जी आहे ही सुटलेली नाही. मात्र प्रशासन जर सांगत असलं आम्ही समस्या सोडू, पण सर्वसामान्य जनताचा आहे यांचा आवाज, नेमकं यांचा आवाज जो आहे सर्वसामान्य जनतेचा, हे राज्य सरकार ऐकेल का किंवा यांची समस्या सोडेल का, हे देखील तेवढंच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तर story.com साठी मी देवेंद्र, छत्रपती संभाजीनगर.